छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर सिन्नर येथे रविवार दिनांक 26 जुलै रोजी आयोजित करण्यात आले होते। या शिबिराचे उद्घाटन तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते व तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले। भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे नेते तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच राज्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राच्या सर्व 288 मतदारसंघात हे महाराजस्व शिबिर भरवण्यात आले। त्याचाच एक भाग म्हणून शहरातील ज्वालामाता लॉन्स येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरास भाजपा नेते जयंतबाबू आव्हाड, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे, राजेंद्र चव्हाणके, तहसीलदार सुरेंद्र देशमुख, पंचायत समितीचे बीडीओ भवारे, नगर परिषदेचे मुख्य अधिकारी अभिजित कदम यांसह विविध क्षेत्रातील अधिकारी उपस्थित होते। या शिबिराचे महायुती सरकारच्या वतीने जयंतबाबू आव्हाड यांनी प्रास्ताविक केले। या शिबिरात सिन्नर तालुक्यातून हजारो महिला पुरुष नागरिक उपस्थित होते। यावेळी नागरिकांनी रेशन कार्ड नोंदी, पानाद रस्ते समस्या, शिवार रस्ते समस्या, मुख्य रस्ते समस्या, बंधारे समस्या, अतिक्रमण समस्या आदींसह वीज समस्या, भ्रष्टाचार आदी समस्यांचे तात्काळ निराकरण आमदार कोकाटे यांनी केले। यावेळी समस्येबाबतच्या संबंधित अधिकाऱ्यांना सक्त सूचना देऊन या समस्या जागीच सोडवाव्यात अशा प्रकारचे खडेबोल अधिकाऱ्यांना सुनावून निराकरण करण्यात आले। या शिबिरात आलेल्या नागरिकांनी त्यांच्या समस्यांची तात्काळ दखल घेतल्याबाबत आमदार माणिकराव कोकाटे व प्रशासनाचे आभार मानले। यावेळी भाजपा नेते जयंतबाबू आव्हाड यांनी अशा प्रकारचे जनता दरबार दर 6 महिन्यांनी अथवा दर 3 महिन्यांनी भरवावा अशा सूचना केल्या। त्यांच्या या सूचनांना आमदार कोकाटे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आपण वारंवार अशा जनता दरबाराचे आयोजन करू असे आश्वासन जमलेल्या समुदायाला दिले। SN न्यूजसाठी सुजल शितोळे। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर 2026 हे शिबिर सिन्नर तालुक्याचे महायुतीचे लोकप्रिय आमदार माणिकरावजी कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली आज सिन्नर शहरामध्ये पार पडत आहे। भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना महायुतीच्या वतीने सिन्नर शहर आणि सिन्नर तालुक्यातील तमाम जनतेच्या वैयक्तिक अथवा सार्वजनिक ज्या समस्या किंवा अडचणी असतील त्या अडचणी मांडण्याची सुवर्ण संधी आज तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी सामान्य जनतेला दिलेली आहे। आजच्या या शिबिराच्या मार्फत ज्या लोकांच्या शेतजमिनीच्या पानंद रस्त्यांच्या अडचणी असतील, ज्यांच्या 7-12 उतार्यांच्या अडचणी असतील, ज्यांच्या रेशन कार्डाच्या अडचणी असतील, याही व्यतिरिक्त डाकघराच्या ज्यांच्या अडचणी असतील, कृषी विभागाच्या अडचणी असतील, सिन्नर शहरातीलच नव्हे तर सिन्नर तालुक्यातील महाराष्ट्र राज्याच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व विभागाचे सर्व अधिकारी आणि सर्व कर्मचारी आजच्या या शिबिरासाठी उपस्थित आहेत। सर्व लोकांची ज्या समस्या आहे त्या शक्य झाल्या तर जागेवरच मार्गी लावण्याचा प्रयत्न असेल आणि जागेवर ज्या समस्या मार्गी लावल्या जाणार नाही त्यांना ठराविक कालावधी दिला जाईल, त्या कालावधीमध्ये ह्या समस्या मार्गी लावल्या जातील। त्यामुळे आजच्या या शिबिरामध्ये सिन्नर तालुक्यातील शेकडो नव्हे तर हजारो लोकांना न्याय मिळणार आहे। अशाच प्रकारचे शिबिर आम्ही अपेक्षा ठेवतो की सिन्नर तालुक्याचे महायुतीचे आमचे आमदार हे केवळ राष्ट्रवादीचे नाही तर ते भारतीय जनता पार्टीचे आणि शिवसेनेचे सुद्धा आमदार आहेत। आमच्या महायुतीचे आमदार माणिकराव कोकाटे याही पुढे अशाच प्रकारे शिबिरं भरवतील आणि सर्वसामान्य लोकांच्या समस्या मार्गी लावतील याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही। थांबतो। धन्यवाद। आज छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिर हे 2026 हे संपूर्ण महाराष्ट्रभर आजपासून सुरू झालेलं हे महाराजस्व अभियान आहे। त्याचाच एक भाग म्हणून सिन्नरचे लोकप्रिय आमदार माननीय माणिकरावजी कोकाटे साहेब हे महायुतीचे आमदार आहे। त्यांच्या मार्फत आज या सिन्नर शहरामध्ये जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, भूमी अभिलेख असेल, तहसील कार्यालय असेल, आरोग्य विभाग असेल, नगरपालिका असेल, या सर्व कार्यालयातील ज्या लोकांच्या व्यक्तिगत अथवा सार्वजनिक काही समस्या असतील, मग ते पानद रस्त्याचे विषय असतील, कोणाच्या व्यक्तिगत KYCचा विषय असेल, कोणाचा जमीन मोजणीचा विषय असेल, कोणाचा आरोग्याचा, कोणाचा घरकुलांचा, हे जे वेगवेगळे विषय या सगळ्या विषयांना आज या महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून लोकांना ताबडतोब आजच्या आज न्याय देण्याचा या महाराजस्व अभियानाचा महाराष्ट्र शासनाचा अतिशय स्तुत्य असा उपक्रम आज या ठिकाणी सुरू झालेला आहे। याचा जास्तीत जास्त लोकांनी हे महाराजस्व अभियान जवळजवळ 15 दिवस चालणार आहे आणि म्हणून या राजस्व अभियानाचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा अशी मी आपल्या सर्वांना जाहीर आव्हान करतो।